नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण मूग उडीद वडे करणार आहोत। तर हे वडे खूप छान होतात, अजिबात तेलकट होत नाहीत आणि आतून जर बघितलात तर खूप छान हलके आणि असे जाळीदार तयार होतात। चवीला तर अप्रतिम लागतात। हे वडे तुम्ही खोबऱ्याच्या ओल्या चटणीबरोबर खाऊ शकता। तर नाश्त्यासाठी असे वडे तुम्हीही नक्की ट्राय करा। माझ्या रेसिपीज बघायला तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला वडे करायला सुरुवात करूया। वडे करण्यासाठी इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतली होती आणि 1 कप आपली पिवळी मुगाची डाळ घेतलेली। आता ह्या दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून रात्रभर पाणी घालून भिजत ठेवल्या होत्या। आता मला हे सकाळी लवकर करायचं होतं म्हणून मी रात्रीच ह्या डाळी धुवून पाणी घालून रात्रभर ठेवल्या होत्या। तुम्हाला जर मधल्या वेळेत करायचं असेल तर दोन्ही डाळी एक 4 ते 5 तास भिजवून घ्या, व्यवस्थित होतात। आता याच्यातलं पाणी काढून टाकूया। आता इथे दोन्ही डाळीतलं पाणी मी काढून टाकले। आता काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि दोन्ही डाळी सेपरेट नाही वाटायच्या, दोन्ही थोड्या थोड्या करत मिक्स करायच्या आणि वाटायच्या आहेत। आपल्याला वाटताना अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं। जर तुम्ही दोन्ही डाळी सेपरेट वाटलात तर उडदाची डाळ वाटताना थोडी घट्ट होते आणि मुगाची डाळ आहे ती पातळ होते वाटताना, त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज चुकू शकतो। म्हणून दोन्ही मिक्स करून बारीक असं वाटून घेऊया। आता इथे बघा, इथे मी अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून अशी डाळ वाटून घेतली आहे। एकदम बारीक वाटायचं आणि खूप पाणी घालू नका, तेवढंच 2 ते 3 चमचे लागेल तसं थोडंच घाला। हे बघा अशी घट्ट वाटली आहे। आता राहिलेली बाकीची डाळही मी अशीच वाटून घेते। आता इथे सगळी डाळ मी अशी बारीक वाटून घेतली आहे। आता काय करायचं, हाताने याला एकाच दिशेने असं फिरवायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिटं याला चांगलं फेटून घ्यायचं। यानं काय होतं, आपलं पीठ छान हलकं होतं आणि आपण जे वडे करतो ते आतून छान जाळीदार आणि हलके तयार होतात। आता मी हे 2-3 मिनिटं असं फेटून घेते। आता इथे 2 ते 3 मिनिटं पीठ मी व्यवस्थित फेटलं आहे। आता मी थोडे कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, एक 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, 1 चमचा जिरं आणि थोडा कढीपत्ता असं सगळं या पिठात घालायचं। याने वड्याला खूप छान चव येते। याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि एक पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा याच्यात आणि हे सगळं असं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। मी आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। आता याचे लगेच आपण वडे करायला घेऊया। मी बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल मध्यम गरम करायचं। आता हात थोडा ओला करायचा आणि असे तेलामध्ये वडे सोडायचे आहेत। गॅस मीडियमच ठेवायचा आहे, खूपही मोठा करायचा नाही आणि खूप बारीक करायचा नाही। मीडियम गॅसवरती आपल्या कढईत जेवढे वडे बसतील तेवढे सोडून घ्यायचे आहेत। हे बघा असे तेलात घातल्यावरती ते असे आपोआप वर येतात। आता हे थोडंसं भाजू देऊया। आता तेलात थोडे सेट झाले की याला हलवायचं आहे आणि एकसारखं हलवत याला एकसारख्या रंगावरती आपल्याला तळून घ्यायचं आहे। बघा आपण घातले होते त्यापेक्षा साईजने थोडेसे मोठे होतात हे आणि तेलात अजिबात फुटत वगैरे नाही, छान होतात आणि ते गार झाल्यावर अजिबात याला थोडंही तेल दिसत नाही, जराही हे तेलकट होत नाहीत। तर आता हे वडे सोनेरी रंगावरती आपण तळून घेऊया। हे वडे आता छान बघा सोनेरी रंगावरती तळलेत, एकसारखे रंग आलाय वड्यांना। आता हे काढून घेऊया आणि राहिलेले बाकीचे असेच मी करून घेते। इथे आपले वडे करून तयार आहेत। हे वडे तुम्ही खोबऱ्याच्या ओल्या चटणीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतात। आता हे जर तुम्ही जवळून बघितलात तर याला अजिबात तेल नाही आहे आणि जर तोडून बघितलात तर आतून खूप छान जाळीदार आणि हलके तयार झाले आहेत। चवीला तर खूपच सुंदर आहेत। तर असे वडे तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।